कधीपासून तुमची ही रस्त्याची मागणी आहे? गेली 2018 सालापासून आपण वारंवार तक्रार देतोय. इथले नगरसेवकांना 10 वेळा जरी सांगितलं तर ते रस्ते सोडून रस्त्याला येत नाहीत. 15-15 दिवस ते तोंड दाखवत नाहीत अजिबात. मग हा रस्ता अंतर्गत आहे किंवा नाही याचा जबाब आम्ही कुणाला विचारायचा? हा अतिशय महत्वाचा रस्ता गेला कुठं. मला वाटतं हा रस्ता चोरीला गेलेला प्रकार कसा मध्यंतरी तसा झालाय असं वाटतंय बघा. शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील सम्राट अशोकनगर भाग्यश्री कॉलनी परिसरात रस्ता डांबरीकरणाच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. काम अपूर्ण असतानाही ठेकेदाराने बिल काढल्याने संताप व्यक्त होत असून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात शशिकांत कालेकर व स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जानेवारी 2026 मध्ये या भागातील रस्ता डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला, मात्र प्रत्यक्षात काम अर्धवट ठेवून ठेकेदाराने केवळ काही ठिकाणीच डांबर टाकल्याचा आरोप आहे. परिणामी रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांसह पदचाऱ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळील रस्ता अत्यंत वर्दळीचा असून महिलांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. असे असतानाही काम पूर्ण न करता बिल काढण्याचा प्रकार हा थेट नागरिकांच्या पैशावर डल्ला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान परिसरातील श्री सिद्धिविनायक बागेची ही अवस्था दयनीय झाली आहे. बागेतील पायवाटा, बाके, स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून नागरिकांना त्याचा उपयोग करता येत नाही. त्यामुळे बागेच्या नूतनीकरणाची मागणीही जोर धरत आहे. नागरिकांनी यापूर्वी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, तसेच अपूर्ण रस्ता व बागेचे काम तातडीने पूर्ण करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इचलकरंजी शहरातील मध्यवस्तीत असणारे आहे सम्राट अशोकनगर, त्याचबरोबर भाग्यश्री कॉलनी या ठिकाणी दोन्ही परिसरातील अंतर्गत रस्त्यासाठी 40 लाख रुपयाचा निधी हा मंजूर झाला होता आणि त्यापैकी हे काम झाल्याचं भासवण्यात आलेलं आहे. इथे आपण बोर्ड बघू शकतोय. आमदार फंडातून हे रस्त्याची कामं झालेली आहेत. 32,87,086 रुपये GST वगळून असं या बोर्डवरती लिहिण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला या परिसरातले रस्ते उजव्या बाजूला अशोकनगर आहे तर डाव्या बाजूला भाग्यश्री कॉलनी आहे. या दोन्ही मधल्या सेंटरला आपण आहोत आणि याच ठिकाणी हा मधला सेंटरचा रस्ता केलेला नाही. बोर्डावरती लिहिलेला आहे की भाग्यश्री कॉलनी आणि अशोकनगर अंतर्गत रस्ते. मग हा रस्ता या अंतर्गत येत नाही का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दुसरी गोष्ट, या ठिकाणीचा बोर्ड जो बघितला आपण तर बोर्डवरती एस्टिमेट आहे हे 32 लाख रुपयांचं. त्याचबरोबर नगरपालिकेचं जे अंदाजपत्रक आहे त्याच्यावर 40 लाख रुपये दिलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडून जी माहिती मिळाली आहे इथल्या तक्रारदारांना तर ती आहे 43 लाखाची. म्हणजे 3 वेगवेगळे फरक याच ठिकाणी आपल्याला दिसतात आणि त्याचबरोबर हा रस्ता का झाला नाही हा प्रश्न निर्माण होतोय. मी तुम्हाला रस्त्याची अवस्था दाखवतो काय आहे. तर आपण पाहू शकता या रस्त्याची ही अवस्था आहे. याच्या उजव्या बाजूला आपण पाहू शकतोय तर या ठिकाणी हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिर आता 2 दिवसावरती हनुमान जयंती आलेली आहे. जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी मंडप वगैरे घातलेला आहे आणि ही रस्त्याची अवस्था आपण पाहू शकतोय. हे ड्रेनेजचं काम झालं. आता या ड्रेनेज वरून या नागरिकांना कशी वाट काढावी लागते हे आपल्याला दिसतंय. लहान मुलं बागडतात. आता मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक देखील उत्सवाला येणार आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा रस्ता का थांबला किंवा का झाला नाही, याच्या बरोबरच रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झालाय काय हा सगळ्यात मोठा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलेला आहे. आपल्यासोबत तक्रारदार आहेत शशिकांत कालेकर, आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया. कधीपासून तुमची रस्त्याची मागणी आहे?
गेली 2018 सालापासून आपण वारंवार तक्रार देतोय. 2018 पासून वारंवार अर्ज दिले, आयुक्तांना दिले, नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांनी दिले, नगराध्यक्षांनी दिले, त्यावेळेच्या परत आमदारांना दिले त्यावेळेच्या. आता शेवटी आम्ही गेली वर्षभर जिल्हाधिकारीमध्ये लोकशाही दिनामध्ये गेली 6 महिने मी सातत्यानं अर्ज देतोय. तेव्हा मला 9/7/2025 रोजी महानगरपालिकेकडनं पत्र आले की तुम्हाला ह्या रस्त्यासाठी 43 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. यानंतर ह्या गेल्या 1.5 महिन्यामध्ये रस्ते झाले, पण हा महत्वाचा रस्ता सोडून दिलेला आहे. आणि त्या ठेकेदाराला विचारलं म्हणजे आमचं काम एवढं तर झालंय, आता विषय संपला, आम्हाला काय माहित नाही. मग आम्ही कुणाकडे दाद मागायची, हा आमचा विषय. इथं नगरसेवक लक्ष देतात का नाही? इथले नगरसेवकांना 10 वेळा जरी सांगितलं तर ते रस्ते सोडून रस्त्याला येत नाहीत. 15-15 दिवस ते तोंड दाखवत नाहीत अजिबात. इन्स्ट्रुमेंट काढल्या आणि ते तयार होईल करून घेतो ही त्यांची भाषा असते. त्यामुळे प्रत्येक वेळा त्यांना वॉर्निंग केलं तरी सुद्धा, फोन केलं तरी सुद्धा आम्हाला फोन करू नका, आमच्या पद्धतीने आम्ही काम करून घेतो असं ते म्हणतात. वारंवार तक्रार देऊन सुद्धा आणि हा रस्ता होत नसेल तर आम्ही नगरसेवकांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी एवढंच आम्हाला सांगितले की पुढच्या महानगरपालिकेच्या कामामधून हा रस्ता तयार करण्यात येईल. पण त्याच्या अगोदर आम्हाला सांगण्यात आलं होतं की अंतर्गत रस्ते या ठिकाणी होणार आहेत. मग हा रस्ता अंतर्गत आहे किंवा नाही याचा जबाब आम्ही कुणाला विचारायचा? गरज आहे या ठिकाणी कर्तव्य दक्ष आयुक्तांची, कर्तव्य दक्ष महापौरांची, कठोर कारवाई करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी गरज आहे. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. महापौरांनी गेल्या सभागृहात सांगितलं होतं की मागची माहिती आम्हाला काय विचारायची नाही, आणि ही सुद्धा मागचीच माहिती आहे. तुम्हाला वाटतंय उत्तर मिळेल? आता या ठिकाणी आता असं दिसायला लागलं की आम्हाला या ठिकाणी उत्तर मिळणार नाही असंच मला दिसायला लागलंय. पण आमचं आता असं आहे की महापौर एक चांगल्या गरीब ह्याच्यातून आलेले महापौर झालेले आहेत आणि ते कदाचित असं त्यांनी रस्ता करतील एवढं आम्हाला असं वाटतंय. भागातील सर्वच नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. अन्यथा जर रस्ता झाला नाही तर आम्ही वेळ पडली तर आंदोलन करू. याच रस्त्यावरून दररोज ये जा करणारे नागरिक आपल्या सोबत आहेत, ते पलीकडच्या बाजूला राहतात. काय सांगाल तुम्ही? हा रस्ता हा लालनगरला जोडणारा रक्तवाहिनी म्हटलं तरी चालेल, पण म्हणजे महापौरांच्या वार्डाला जोडणारा हा वार्ड आहे. हा वार्ड आहे. पण ह्या रस्त्याकडे आहे का नाही, पूर्ण जे भागातले नगरसेवक आहेत त्यांचं कोणाचंही लक्ष नाही. आणि नगरसेवक पण ह्याच रस्त्याने जातात, पण त्यांना विचारलं तर त्यांनी म्हणतात इन्स्ट्रुमेंट करायला दिलेला आहे, करणार आहे, करत आहे. आणि ह्याच्या आधी सगळे रस्ते झालेले आहेत आणि फक्त हा रस्ता एवढाच का तटलाय, त्याच्या या प्रश्नाचं फक्त आम्हाला उत्तर पाहिजे. हा रस्ता भाग्यश्री कॉलनी व अशोकनगरच्या अंतर्गत रस्ता असून सुद्धा का होत नाही हे इथल्या सर्व नागरिकांची समस्या आहे. याच्यासाठी काहीतरी उलगडा हा झालाच पाहिजे. ह्या सगळ्या नागरिकांचं इथलं गेला कुठं हा रस्ता, हा अतिशय महत्वाचा रस्ता गेला कुठं, हा सगळ्यांचा विचाराचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. त्यासाठी लवकरात लवकर याच्यावरती आम्हाला तोडगा आणि उत्तर मिळालं पाहिजे. मला वाटतं हा रस्ता चोरीला गेलेला प्रकार कसा मध्यवर्ती तसा झालाय असं वाटतंय बघा. आता महापौरांच्याकडे ही तक्रार गेलेली आहे आणि महापौरांनी हे लक्षात ठेवावं की या ठिकाणी माननीय आमदार श्री राहुल प्रकाश आवाडे यांच्या फंडातून हा निधी मंजूर झाला आणि त्यांच्या फंडातून हे काम झालंय असं सांगण्यात येतंय. जर त्यांच्या नावाने इथं फलक लागून जर काम झालेलं सांगण्यात येतंय आणि जर काम नसेल तर ह्याचा उलगडा हा केला पाहिजे. सभागृहात भलेही तुम्ही कुठलीही माहिती नाही द्या, पण जनतेला तुम्हाला माहिती द्यावी लागेल, एवढंच या निमित्ताने सांगतो. परत आता आपण पलीकडे जाऊया बागेमध्ये. बागेचा प्रकारही तसाच आहे. तर श्री सिद्धिविनायक हिरा बाग म्हणून या ठिकाणी उद्यान आहे. या दोन्ही कॉलनीच्या मध्ये या बागेची देखील दुरावस्था झालेली आहे. आपण जाणून घेऊया इथल्या नागरिकांकडून. मी आता 20 वर्ष झाले इथं काम करतोय, पण जे कोणाला सांगितलं तर येत नाहीत. कालेकर साहेबांनी सांगितलं, त्यांनी प्रत्येक वेळेला ह्यांनी दिल्यात अर्ज, तरी बी कोणी येत नाही. मी आता पेन्शनर असून काम करतोय. नगरपालिकेचे कर्मचारी? हा, कर्मचारी होतो, आता पोरगा आहे. मी पेन्शनवर असून काम करतोय, तरी पण कोण भिंत पडाले तर कोणी येणार. आता घर गळा लागले ते पण कोण बघणार. ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्याकडून ऐकलेली कथा आहे, इथले नागरिक आता सांगतील. ह्या बागेची अतिशय दुरावस्था झालेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बाग झाल्यापासून ते आज तागायत याची कधी रंगरंगोटी झाली नाही. खेळणी जी बाद झाल्यात ती बाद झाल्यातच, शिवाय कचरा कोंडका एवढा झालेला आहे. आणि कायमस्वरूपी या ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी माळी
इथं पाहिजे आहे. तर मग मला एवढंच म्हणायचं आहे की या बागेची भिंती वगैरे पडायला लागल्यात, लहान लहान चिमुकली मुले वगैरे या ठिकाणी खेळतात. उद्या जर काय बरं वाईट झालं तर या जबाबदार आहे कोण, राहणार कोण? मग एवढंच माझी इच्छा आहे की ही बाग चांगली व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे. सम्राट अशोकनगर मधील बागेचं काम हे अधुरे आहे. ते चांगल्या पद्धतीनं काम झालं पाहिजे. इथे म्हातारे लोक फिरायला येतात, त्यांना चढ उतार करायला लागतंय, ते घसरून पडतात. त्यामुळं इथल्या बागेची दुरावस्था भयंकर झालेली आहे. ती चांगल्या पद्धतीने व्हावी ही एवढी आमची इच्छा आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय की गेली 2-2.5 महिने झाले महापालिकेत सत्ता स्थापन झालेलं आहे. नगरसेवक राज आलेला आहे आणि नगरसेवक राज येऊन सुद्धा या ठिकाणी नगरसेवकांचं दुर्लक्ष केलं जात आहे अशी येथील नागरिकांची माहिती आहे, त्यांच्याकडून सांगण्यात येते आणि इथलं काम बघितलं तर तेच दिसतंय. कॅमेरामॅन संदीप सुर्वेसह मी विनायक कलढोणे.